वतन को जगा कर जो खुद सो गए। सलाम उन शहीदों को जो खो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए। वो थे लाडले अपनी माँ के पाले, मगर हो गए गोलियों के। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार। 4-5 शहीदांची नावे द्या म्हणजे आम्ही तो कार्यक्रम घेऊन टाकतो। मी फोन बंद करते। 4-5 शहीदांची नावे द्या। या इव्हेंट करणाऱ्या माणसांना इव्हेंटच्या मागे अख्खं जग लागले। या इव्हेंट करणाऱ्या माणसांना त्याच्या वेळी जेवढे सैनिक गस्त करत असायचे त्या गस्तीमध्ये एक व्यक्ती असायचा, तो असायचा अदृश्य रूपानं। आणि ज्या वेळेस काही लढाई वगैरे व्हायची असायची त्यावेळी भारतीय सैनिकांना त्याचा काहीतरी प्रचिती आलेली असायची। कित्येक वेळा रात्रीच्या वेळेस चीनी सैनिकांना झाले आणि या ठिकाणी ह्या गावावरती मोठी शोक कळा पसरली। तुम्हाला सांगतो बंधूंनो, संपूर्ण गावाची चुले बंद होत्या। स्वयंपाक त्या दिवशी शिजला नाही गावामध्ये, सर्व गाव उपाशी होतं। जेव्हा त्याला पूर्ण सन्मान दिला गेला त्यानंतर चुले पेटल्या। इतकं दुःख 10 दिवस या ठिकाणी एक प्रकारची जत्रा लागली होती। मोठमोठे मंत्री महोदय का म्हणजे ते बोलायला नको इतका सुंदर कार्यक्रम झाला। आणि त्या निमित्तानं आज आपण शहीद श्रीकांत बोडके या एका युवानाला असं वंदन करू आणि नमस्कार करू आणि आपला आजचा कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, भास्करराव थांबे, त्यानंतर बाळू सांगवे मालेगावचे पोलीस पाटील, शहीद श्रीकांत बोडकेंचे वडील श्रीकृष्ण मोठोजी बोडके, आई कृष्णाबाई बोडके, बहीण शारदा राजेश